गुड मॉर्निंग अँड वेलकम टू द दख्खन ताज ॲट छत्रपती संभाजीनगर. मित्रांनो, आता आपण दख्खन मधील ताजमहाल म्हणून ओळखला जाणारा बीबी का मकबरा या ठिकाणी आहोत. बीबी का मकबरा हा आलमगीर बादशाह औरंगजेब याच्या पत्नीच्या नावाने उभारण्यात आलेला आहे. औरंगजेबाची बेगम जी दिलरस बानो बेगम उर्फ राबियात दुर्रानी ही पूर्वाश्रमीची पर्शियन व गुजरातचा व्हाईसराय याची मुलगी. आलमगीर बादशाहशी लग्न झाल्यानंतर ते दख्खनच्या सुभेदारी पदावर नियुक्त असताना या ठिकाणी तिचं वास्तव्य होतं व 1651 ते 1663 या कालावधीत या मकबऱ्याची निर्मिती केली गेली तिचं स्मारक म्हणून. आणि त्याची जी ही आहे उर्मी जी आहे ती त्याला त्याचे वडील शहाजहान बादशाह यांनी जो निर्माण केला ताजमहाल त्याच्या आईच्या स्मरणार्थ त्याच्यावरून मिळाली आणि त्याच्यावरून याची निर्मिती केली गेली. आता हा जो मकबरा आहे हा मकबरा दख्खनचा ताज म्हणून ओळखला जातो हे मी तुम्हाला मागे सांगितलंच आहे. याचा खर्च साधारण त्या वेळेला 6,68,000 रुपये आलेला आहे. आणि याचं बांधकाम म्हणजे ताजमहाल जसा आग्र्याचा आहे तो पूर्ण संगमरवरी व्हाईट संगमरवरी मध्ये केला गेलेला आहे. पण याचं फक्त मधला जो गोल गुंबज आहे हा संगमरवरी असून बाकीचे 4 मिनार आणि त्याचा मकबऱ्याच्या ज्या 4 साईडच्या ज्या पूर्व पश्चिम उत्तर दक्षिणच्या ज्या भिंती आहेत त्या लाईमस्टोन मध्ये केलेल्या आहेत. लाईमस्टोन मध्ये हे त्याचं मुख्य प्रवेशद्वार येतोय असं. आणि हा सेंट्रलाइज मकबरा त्याच्या चारही बाजूला या ज्या बगीचा निर्माण करण्यात आलेला आहे सेम त्याचं डिझायनिंग तसंच आहे. कारण आग्र्याचा जो ताजमहाल आहे शहाजहाननी ज्याच्याकडे स्थापत्य विशारद जो पर्शियन अहमद लाहोरी याच्याकडे रचना सोपवली होती त्याचाच मुलगा अताउल्ला लाहोरी यांनी याचं डिझाईन तयार केलं गेलं व हंसपत राय हा त्याचा रचनाकार होता. त्यांनी हा बांधून काढलेला आहे. तर असा हा बीबी का मकबरा त्याच्या पत्नीच्या स्मरणार्थ या ठिकाणी प्रसिद्ध आहे. साधारण 350च्या वर वर्ष होऊन गेलेली आहेत 1651 ते 2026 पर्यंत. आणि तिची मूळ समाधी त्या ठिकाणी असून त्याच्या डाव्या बाजूला जे मस्जिदचं बांधकाम दिसतंय ते निजामानी नंतर वाढवलेलं आहे. अदरवाईज त्या वेळेला फक्त 4 मिनार आणि घुमट म्हणजे तत्कालीन आग्र्याच्या ताजमहाल सारखाच हा गणला गेलेला आहे त्या ठिकाणी. चला आपण पाहूया. मकबऱ्याच्या इमारती समोरील मुख्य प्रवेशद्वार आग्र्याच्या ताजमहालचीच आठवण करून देते मुख्य प्रवेशद्वाराशी. आणि ही पाना फुलांची अतिशय उत्तम नक्षी कोरीव काम केलेली मार्बल मध्ये. हा जो बीबी का मकबरा उर्फ दख्खनचा ताज म्हणून ओळखला जाणारा हा मिनी ताजमहाल आग्र्याच्या ताजमहालाप्रमाणेच याची रचना असून औरंगजेब आलमगीर बादशाहची पत्नी जी दिलरस बानो बेगम उर्फ राबियात दुर्रानी हिची समाधी किंवा कबर आतमध्ये आहे मकबरा. आणि त्याला खाली जाण्याचा मार्ग आग्र्याच्या ताजमहाल प्रमाणेच या ठिकाणी दिसून येतोय. आतमध्ये याच्या अष्टकोनी ही मकबऱ्याची इमारत असून त्याच्या 4ही बाजूला जाळीदार संगमरवरी खिडक्या बसवल्या दिसून येतात. ही तिची पवित्र कबर आणि पूर्णपणे आतमध्ये संगमरवरी पाना फुलांची नक्षीकाम केलेलं बारकाईने दिसून येते. ही समाधी तिचा मुलगा आझमशाह याने 1651 ते 1661 या काळामध्ये या ठिकाणी निर्माण केली गेली. आणि याचा स्थापत्यकार जो होता मी मागे सांगितल्याप्रमाणे आग्र्याच्या ताजमहालचा जो स्थापत्यकार होता अहमद लाहोरी त्याचा मुलगा अताउल्ला लाहोरी यांनी याची रचना व निर्मिती केलेली आहे. आता या बीबी का मकबरा उर्फ दख्खनी ताज हा आग्र्याच्या ताजमहाल सारखाच हुबेहूब बनवला गेला आहे.
साधारण 6वा बादशाह औरंगजेब आलमगीर बादशाहच्या कारकिर्दीत त्याच्या मुलाने म्हणजे आझम शहा याने 1651 ते 1661 मध्ये याची निर्मिती केली गेली. योगायोग असा की आग्र्याचा ताजमहाल हा शहाजहानने जो पर्शियन वास्तुविशारद अहमद लाहोरी याच्याकडे काम सोपवले होते, तसंच याच अहमद लाहोरीचा मुलगा अताउल्ला लाहोरी याच्याकडे औरंगजेबाने याची जबाबदारी सोपवली होती आणि आझमशहाने याची निर्मिती त्याच्या कालखंडात अताउल्ला लाहोरीकडून करून घेतली. तर याला साधारण 366 वर्ष झालेली आहेत. तरी सुद्धा हे एक दख्खनच्या द्वाराच्या ठिकाणी असलेले हे केंद्र म्हणजे एक सांस्कृतिक केंद्र म्हणा किंवा एक स्मारक म्हणा आजही तसंच दिमाखात उभं असलेलं दिसून येते. याच्या चारी बाजूला अष्टकोनी याच्यात बसवलेल्या संगमरवरी जाळ्या, वरचं विटांचं ते सुंदर शिल्प अतिशय सुंदर दिसून येते आणि एक राष्ट्रीय दर्जा मिळालेलं एक स्मारक दिलरस बनवतं. खूपच सुंदर आणि छान असंच म्हणावं लागेल. धन्यवाद. याच्या दर्शनी भागात हा जो चारबाग मध्ये जे त्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी हा जो झरणा दिसलेला आहे हा पाहिल्यानंतर मला अशी आठवण आली की श्रीनगरमध्ये जे शालीमार किंवा निशाद गार्डन मध्ये तिथं अशाच प्रकारचे हे झरणे त्या ठिकाणी दाखवलेले दिसून येत आहेत. खूपच सुंदर. आता या देविका मकबऱ्याचं जे वैशिष्ट्य आहे ते चारही बाजूनी म्हणजे आग्र्याच्या ताजमहाल सारखंच याच्या भिंतींना सजवलेलं आहे, पण ते पाना फुलांची जी नक्षी या ठिकाणी संगमरवरी दिसून येते. अतिशय उत्तम कोरीव काम. 366 वर्ष अबाधित असलेलं आग्र्याचा ताजमहाल जो होता तो रिअल डायमंड्सनी किंवा नवरत्नांनी सजवलेला होता, पण या ठिकाणी खर्च थोडासा कमी आल्यामुळे या ठिकाणी जेवढा फंड हे रिलीज होता त्याच्याप्रमाणे या ठिकाणी फक्त संगमरवरी याच्यामध्ये उत्तम जाळीदार अष्टकोनातल्या कमानी आणि पाना फुलांची नक्षी या ठिकाणी अलंकृत केलेली दिसून येते. अतिशय सुंदर. आता शिल्पकाम बारीक जर बघितलं तर याचा चौथारा जो आहे हा चौथारा संगमरवरी याच्यामध्ये अलंकृत केलेला आहे. अत्यंत सुंदर नक्षीकाम आणि वरचं जे आहे ते मी मागे म्हटल्याप्रमाणे लाईमस्टोन किंवा सँडस्टोन मध्ये केलेलं आहे. त्याच्यात सुद्धा नक्षीकाम हुबेहूब दिसतंय आणि संगमरवरामध्ये सुद्धा. या दखनी ताज किंवा बीबी का मकबराचं जे वैशिष्ट्य आहे ते ज्याप्रमाणे आग्र्यामध्ये जपलं गेलं तेच वैशिष्ट्य या ठिकाणी जपलं गेल्याचं दिसून येते. चारी बाजूला चारबाग आपल्याला दिसून येते, मध्ये मुख्य मॉन्युमेंट्स आणि चार बाजूला जे मिनार आहेत या मिनारांचं वैशिष्ट्य असं की ते चारी बाजूला अत्यंत माइड अँगल मध्ये झुकलेले आहेत बाहेरच्या बाजूला. याचा उद्देश असा होता जी काळजी आग्र्याच्या ताजमहाल मध्ये घेतली होती तीच इथं पण घेतली गेलेली दिसते की यंकेन प्रकारे काही नैसर्गिक आपत्तींमध्ये जर मिनार कोसळण्याची जर शक्यता झाली तर ते बाहेरच्या बाजूला कोसळावेत, आतल्या बाजूला मुख्य इमारतीचं नुकसान होऊ नये याची दक्षता त्या वेळेला घेतली होती. पण बांधकाम अतिशय भक्कम असून सुद्धा आजपर्यंत तशी वेळ काही आलेली दिसत नाही. पण मिनार जर तुम्ही बारकाईने बघितले तर चारी बाजूला ते राईट अँगल मध्ये बाहेरच्या आउटसाइडर अँगल मध्ये वळलेले दिसून येत आहेत. हे याचं वैशिष्ट्य. तर असा हा दख्खनचा दखनी ताज मिनी ताजमहाल हा अतिशय सुंदर असा अवस्थेत उभा असलेला आजही दिसून येतोय. तर आपणही पाहिला असेल, पण ही माहिती असेल तर तो आणखीनच सुंदर भासतो. तर जरूर या. धन्यवाद.